पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालच्या 7, बिहार आणि ओडिशात प्रत्येकी 5, झारखंडमधील 3 तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखच्या प्रत्येकी 1 मतदारसंघात मतदान होणार आहे। पाचव्या टप्प्यात 49 मतदारसंघात 695 उमेदवार निवडणूक रिंगणात येतात। मतदानाची प्रक्रिया सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झाले। अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला गेला आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडते। निवडणूक आयोगाकडून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केले गेले। अनेक हिंदी मराठी सिने कलाकारांनी देखील व्हिडिओ बनवून मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केले। देशातील पहिल्या महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी देखील मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर एक वाळू शिल्प साकारून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया सोमवारी 20 मे रोजी होणार आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसात पोलिसांनी 8088 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीला पोलिसांनी 19,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती। लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात केला गेला आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यात 7353 एवढी मतदार केंद्र असून सर्व मतदान पथके मतदान यंत्रासह रवाना होतील। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4ही मतदारसंघातील निवडणुकीसाठी 20 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले। मतदानाची प्रक्रिया सुरक्षित पार पडावी यासाठी शहरात 4000 पोलीस तैनात केले गेलेत। मतदारांना सूचना करण्यासाठी स्पीकर्सचा वापर सुद्धा केला गेला आहे। भिवंडी लोकसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडतीये, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी केली गेली आहे। कर्मचाऱ्यांना मतपेटीचं वाटप केलं गेलंय। भिवंडीत लोकसभा क्षेत्रात 3 महिन्यात 78,859 मतदारांची वाढ झाली आहे, तर 23 जानेवारी रोजी 20,08,385 मतदार नोंद झाली आहे। पालघर लोकसभेच्या 6 विधानसभांमध्ये 6 ठिकाणी मतपेट्यांचं वाटप अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलंय। तसंच या ठिकाणी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत। विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उमेदवारांची यादी जाहीर केली गेली आहे। 36 उमेदवारांपैकी 7 उमेदवार अपात्र असल्याचं यादीमध्ये स्पष्ट केलं गेलं असून त्यावरील आक्षेप येत्या 24 मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत। धुळ्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे। मतदारसंघातील सुमारे 1969 मतदान केंद्रावर मतदान करण्यात येणार आहे। संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेला आहे। दिंडोरी लोकसभा मध्ये सुद्धा मतदान होतंय, त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी येवला प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। तब्बल 2,500 कर्मचारी नेमणूक केले गेलेत। चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या विविध ठिकाणी प्रचार सभा होत आहेत। दरम्यान उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गदारोळ झाला। अचानक जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि स्टेज भोवती लावलेले बॅरिकेड्स तोडले गेले, यामुळे चेंगराचेंगरी सुद्धा झाली।